छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे का आल्या नाहीत ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, शुक्रवार रोजी बीड ह्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा संपन्न झाला। ह्या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध ठिकाणाहून ओबीसी नेते ह्या ठिकाणी एकत्र आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। ओबीसी आरक्षण बचावासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधून ओबीसी एल्गार मेळाव्याला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ह्या मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यातील माजी मंत्री धनंजय मुंडेसह इतर काही नेत्यांनी देखील हजेरी लावली होती। ह्या मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे देखील येणार असल्याचं सांगितलं जात होतं, परंतु ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडेंनी पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाल्यामुळे भुजबळांच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे का आल्या नाही अशा देखील चर्चा होत असतानाच प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे की ज्या दिवशी ओबीसी महाएल्गार मेळावा जो होता तो बीड ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, मात्र त्या दिवशी आमदार शिवाजी कर्डिले यांचं दुःखद निधन झाल्यामुळे मी त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी गेले असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। कारण कर्डिले आणि आमच्या घरातील नातेसंबंध खूप जिव्हाळ्याचे असल्यामुळे मी त्या ठिकाणी गेले असल्याचं देखील मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे ओबीसी महाएल्गार मेळाव्यादरम्यान बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी देखील पंकजा मुंडे यांच्याविषयी टोला लगावल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कारण बॅनरवर फोटो असो अथवा नसो ओबीसींच्या आरक्षणासाठी यायला पाहिजे होतं असं देखील यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे। तर त्यानंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले आहे की गोपीनाथराव मुंडे यांचे खरे वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांनी पुढे येणं गरजेचं असल्याचं देखील सांगितलेलं आहे।